नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील महालगाव लगत सूर नदी वाहत असून महालगाव व या घाटाचा लिलाव झालेला आहे आणि या घाटातून रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू असून महालगाव गावाला तसेच शाळेला व भंडारा नागपूर या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याला रेतीच्या उत्खननामुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे। महालगाव येथील माजी सरपंच नरेंद्र मोहतुरे व गावकरी यांनी तहसीलदार मौदा यांना माहिती दिली असून सुद्धा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे व रात्री रेतीचा उपसा सुरूच आहे। रेती उत्खननामुळे पावसाळ्यात गावाला मोठा धोका असल्याचे माजी सरपंच व गावकरी यांनी सांगितले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। माझे नाव नरेंद्र अजी मोहतुरे, माजी सरपंच महालगाव। काय समस्या आहे, काय झालं? समस्या आमच्या ही गावची शाळा, इथं लहान मुलं बाळं शाळा शिकतात आणि त्यांच्यापासून रेतीपासून ह्या खनिजपासून इथं धोका आहे आणि वरून डिस्टन्स काही जवळ म्हणजे धोका कशाचा आहे, म्हणजे काय काय झालं इथं काय? आणि रोड बंद होऊ शकतो। रोड बंद शाळेतले मुलं बंद होतील येणारा आणि इथं सांगल्यानंतर बी शासनाला आम्ही पण वारंवार सांगल्यानंतर बी शासन काही लक्ष देत नाही, त्याच्यामुळे हा शाळा बंद होऊ शकते। म्हणजे धोका कशाचे निर्माण झाले दाखवा, म्हणजे काय धोका म्हणजे हे इथलं खनिज म्हणजे खूप गड्डे पाडलेले आहेत मोठे मोठे, त्याच्यामुळे धोका आहे। रस्ता बंद होण्याची धोका आहे। मार्गे भंडारा नागपूर जिल्ह्याच्या मार्गे बंद होईल, आमच्या गाव मालगाव टाकडीच्या बंद होईल आणि निश्चितपणे बंद होण्याची म्हणजे 100% आहेच। तर याच्यासाठी म्हणजे तुम्ही शासनाला आम्ही पाठपुरावा केला, आम्ही शासनाला कळवलं पण कोणी ऐकत नाही। म्हणजे कुणालाकडे पत्र दिले तुम्ही? तहसीलदार साहेबांना सांगितलं। का म्हणत ते का म्हणाले? आम्ही फोनवरती सांगितलं म्हणलं त्यांनी, पण कोणी सांगत नाही। सांगितल्यानंतर मग कोणी आले नाही का? ते काम बंद झालं? नाही, काम बंद नाही झालं, काम बस सुरूच आहे। आणि अजून मग काही तुमचं आता म्हणजे काय मत आहे, काय मागणी काय आहे तुमची? आता मागणी अशी आहे की हा काम बंद व्हायला पाहिजे आणि त्यांना बा आम्ही तिकडे बा तुम्ही ते डुंबरं आहेत तिथं तिकडे खोदण्याचे मी गेलो होतो एकदा, का तिकडेच काम करा, इकडे करायचं नाही बा। आणि शाळा लागून असल्यामुळे खूप धोका आहे, गड्डे पडत आहेत, पोरं लहान लहान मुलं आहेत, हे इथं मुलं आहेत का खेळत राहते तिथे। घाट ज्यांनी घाट घेतला म्हणजे हा घाट कुणाला झाला, कोणत्या कंपनीला झाला आहे? हा घाट सायकॉन कंपनी याला घाट झालेला आहे, पण त्यांनाही त्यांच्या जे सुपरवायझर आहेत त्यांनाही सांगितलं, ते पण ऐकत नाही कोणीच। पत्रव्यवहार ग्रामपंचायतसोबत त्यांच्या कोणतेच डॉक्युमेंट आम्हाला मिळाले नाही आणि त्यांना डॉक्युमेंट्स मागायला गेलो मी 5-7दा गेलं, 2-4दा गेलं, पण त्यांना डॉक्युमेंट आएंगे करेंगे असे त्यांचं म्हणणं आहे। एक प्रकारची मनमानी आहे। इथं ट्रक रात्रीच्या एवढं ट्रक सुरू राहतात, रेती भरून जातात, कोणी लक्ष देत नाही। कसं आहे म्हणजे आता म्हणजे काय मागणी आहे तुमची शासनाला? आता काय मागणी आहे? शासनाला एकच प्रकारची आहे का बा हे शासनाला मागणी अशी की बाबा तुम्ही हा काम बंद करा, नाही तर आमच्या इथे भिंत द्या, तुम्हाला रेती काढायची आहे ते सुरक्षा भिंत द्या, तुम्हाला रेतीच न्यायची आता काहीतरी करायची तर म्हणजे आमच्या गावाला धोकाच आहे। पूर्ण धोका असल्यामुळे काय म्हणजे शाळा बंद होईलच, आमची शाळा बंद, रस्ता बंद हे निश्चित आहे ह्या पावसाळ्यामध्ये। आणि कोणतेही डॉक्युमेंट्स आम्हाला ग्रामपंचायतला पोहोचले नाही, कोणी द्यायला तयार नाही, ही आमची मागणी आहे त्यांच्याकडून। बंद कर तिथं। माझे नाव रोशन रामलाल बांते, मी इथलंच रहिवासी असून या घाटामुळे या बाजूच्या असलेल्या संस्थेले किंवा येथे शिकणाऱ्या मुलं, कोणती आहे? हे सम्राट अशोक विद्यालय महालगाव, येथे शिकणारे विद्यार्थी आजच्या परिस्थितीमध्ये छोटे छोटे विद्यार्थी आहेत। नदीच्या परिसर लागून असल्या कारणानं येथे असे जसे खाई वगैरे पडल्या न व्हायचा धोका होण्याची शक्यता आहे। वरून सणारे रोडाच्या पात्राकडे हे नदी वाहत चालली आहे, तर या कारणानं आम्हाला हा घाट येथून सणारी बंद पाहिजे, ही मागणी आमची शासनाकडून आहे। बंद आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।